नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्युअर व्हेज तडका बाय नीलम. जेव्हा मनामध्ये प्रेम आणि हातामध्ये चव असते ना, तेव्हा साध्या जेवणाचीही मेजवानी होते. आणि मटर पनीर प्रेमींसाठी तर सोपी रेसिपी आणि अस्सल स्वाद. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. मटर पनीर. इथे मी 3 कांदे घेतलेत मीडियम आकाराचे. 3 ते 4 टोमॅटो घेतलेत जे मी कट करून घेतलेत. 2 कुड्या लसणाच्या घेतल्यात ज्या मी सोलून घेतल्यात. 1 तुकडा आल्याचा घेतल्यात जे मी बारीक करून घेतले. 2 चमचे बडीशेप घेतले. 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली. आता हा जो मसाला आहे तो आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यामध्ये आपण जो लसूण घेतला होता तो टाकायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेलं आलं टाकायचंय आणि 2 चमचे बडीशेप आणि हे मिश्रण आपण वाटून घेऊ. आणि यामध्ये आपण घेतलेलं खिसलेलं सुकं खोबरं ते सुद्धा वाटून घ्यायचंय. तर आपण हे वाटून घेतलेलं आहे ते आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि जो आपला दुसरा मसाला आहे तो आपण बारीक करून घेऊयात. आता आपण कांदा बारीक करून घेऊयात. हे बघा, कांदा बारीक झालेला आहे. आपण आता तो त्याच बाउलमध्ये काढून घेऊयात. आता त्याच भांड्यामध्ये आपण टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक करून घेऊ. हे बघा, टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट चांगली झालेली आहे. आता हा मसाला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असा मिक्स करू आणि त्याला बाजूला ठेवूया आणि मटर पनीरची तयारी करून घेऊयात. तर आपण इथे अगदी फ्रेश असलेले पनीर घेतलं आहे. त्याचे आपण मध्यम आकाराचे काप करून घेऊयात. आता आपण या पनीरचे लहान चौकोनी तुकडे करून घेऊयात. हे बघा असे. पनीर अशा प्रकारे मध्यम आकारात कापून घ्यायचे आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीरचे लहान किंवा मोठे तुकडे करू शकता. आता मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. तर आपण पनीरचे तुकडे यामध्ये तळून घेऊयात आणि हलका सोनेरी कलर येईपर्यंत त्याला तळायचं आहे. जास्त नाही तळायचे. त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं पनीर तळून घ्यायचं आहे. तर आपले पनीर हलक्या अशा रंगामध्ये तळून तयार आहे. आता मी इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मी जो 1/2 किलो वाटाणा घेतलाय तो यामध्ये परतून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याला पुन्हा परतून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवायचं आहे. असं केल्यामुळं वाटाण्याचा रंग हिरवा राहतो आणि हा अगदी मार्केटमधल्या फ्रोझन पीस सारखा होतो. हे बघा, इथे अर्धा ग्लास पाणी टाकते आणि झाकण ठेवून याला 5 मिनिटांसाठी शिजवायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आहे. तर 5 मिनिट झालेले आहेत. बघूयात. वाटाणा चांगला शिजलेला आहे आणि हा वाटाणा मार्केटमध्ये जो फ्रोझन पीस भेटतो सेम तसाच होतो आणि त्याची टेस्ट पण सेम असते. याला तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता घरी भाज्यांमध्ये वापरण्यासाठी. आपण याला आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता याच कढईमध्ये आपण जो मसाला बनवला होता तो मसाला परतून घेणार आहे. याचं पूर्णपणे पाणी सुकल्यानंतरच यामध्ये तेल टाकायचं आहे. तोपर्यंत हा मसाला पूर्णपणे आपण सुकवून घेणार आहोत.
मसाल्यातील पूर्णपणे पाणी आटल्यावरच तेल आणि इतर सुके मसाले टाकावेत. आणि नेहमी लक्षात ठेवा, टोमॅटो आणि कांद्याच्या पेस्टमध्ये पाणी असतं. जर आपण आधीच तेल टाकलं तर मसाला नीट परतला जात नाही. म्हणून आधी पाणी सुकू द्या, मग नंतरच तेल टाकून बाकीचे मसाले परतून घ्या. त्यामुळे ग्रेव्हीचा रंग आणि सुगंध दोन्ही अप्रतिम होतात. तर आता तुम्ही बघू शकता, आपल्या मसाल्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आणि आता यामध्ये तेल टाकून याला व्यवस्थितपणे परतून घेऊयात. अजिबात पाणी राहिलेलं नाहीये, त्यामुळे मसाला चांगला परतला गेला आहे. त्यामुळे तेल टाकल्यावर सुद्धा छान परतला जातो. आता आपण यामध्ये आपले सुके मसाले टाकून घेऊयात. 1 चमचा चिली पावडर टाकले, रेड चिली पावडर. 1 चमचा हळद टाकायचे आणि 2 चमचे मी पनीर मसाला घेतलाय, तो यामध्ये टाकलाय. आणि यामध्ये आपण जो घरगुती बनवला आहे कांदा लसूण मसाला, याला चटणी बोलतात, तो यामध्ये टाकायचा आहे चवीनुसार. आणि या मसाल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. तर मसाला आपला चांगला परतला जाईल असं याला परतून घ्यायचंय तेलामध्ये. आता थोड्या वेळाने याला तेल सुटेल जे आपण टाकलेलं आहे. मसाला चांगला परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण जो वाटाणा बनवला होता, वाटाणा आणि कोथिंबीर यामध्ये मिक्स करून याला परतून घेऊयात. यामध्ये आपण वाटाणा आणि कोथिंबीर मिक्स केले आहे, ते आपण चांगलं परतलं आहे. आता यामध्ये आपण पनीर टाकून घेऊयात आणि याला सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. पनीर टाकल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि 1 ग्लास पाणी टाकणार आहोत आणि याला मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून याच्यावर झाकण ठेवून याला 10 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर होऊन द्यायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहेत, तर आपण पाहूयात आपले मटर पनीर एकदम परफेक्ट असं झालेलं आहे आणि याचा वास तर खूप छान असा येत आहे. आता आपण याला सर्व करूयात. आता मी चालले गरमागरम पुऱ्यांसोबत हे मटर पनीर एन्जॉय करायला. तुम्हीही बनवा आणि अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.